मी माझ्या प्रभाग राजूनगरमध्ये पॅनल 22 नंबरमध्ये नीता वैती म्हणून या वैद्यच्या विकासाने 14 माले परमिशन घेऊन बिल्डिंग बांधली, परंतु त्याच्यावर 7 माले अनधिकृत कुठला महापालिकेचा परमिशन न घेता बांधल्या गेले. ती माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी नगररचना महापालिका तोडफोडे साहेबांच्या निदर्शनास आणलं, त्याचप्रमाणे कमिशनर साहेबांच्या निदर्शनास आणले, तसेच वार्ड ऑफिसरच्या देखील निदर्शनास आणून दिले. मी पत्रव्यवहार देखील केला आहे. ह्या 7 माले जो महापालिकेचा कर जो आहे 7 कोटी ते देखील भरला नाही, 5 वर्षापासून भरणार होता, ते देखील निदर्शनास आणून त्याच्यावर 7 माल्यावरती बांधल्यानंतर 21 माल्याची बिल्डिंग आली. त्या 7 माल्यावर कारवाई करण्याची मी मागणी केलेली आहे. अनधिकृत आपण बघाल तर डोंबिवली कल्याणमध्ये विकासक अनधिकृत बांधकामचा मोठा हे चालला होता. त्याच्यामध्ये जर आज लिगलीच बिल्डिंग बांधणारा माणूस 7 माले जर अनधिकृत बांधत असेल तर मग याच्यामध्ये नागरिकांनी कोणावर विश्वास द्यायचा, ही याच्याकरता मी मागणी केलेली आहे की ह्या बिल्डिंगवर लवकरात लवकर कारवाई होई, माझी मागणी आहे राजूनगरमध्ये. माझं नाव गोपाल शंकर वायले. तुझी जागा कुठे आहे आणि किती जागा आहे? माझी जागा गंधारीमध्ये आहे, सर्वे नंबर 1/2 आणि तिथे आत्ता जवळ अनाथृत बांधकाम चालू आहे. मी 3.5 वर्ष जवळ कॉर्पोरेशन लोकांच्या मागे लागलो, तरी त्यांनी काय दखल माझी घेतलेली नाही. जवळ 17 माळ्याची इमारत उभी राहिली. पालिकेला तुम्ही पत्र दिले का? पत्र दिलेलं आहे. 3.5 वर्षापासून या तक्रारी करून राहिलो. कारवाई करत नाही. पालिका म्हणजे आता ते डोई फोडे आम्हाला सारखे आज करू, उद्या करू, परवा करू असे आम्हाला फेऱ्या मारायला होतं. आता बोलतात ते आम्ही तुम्हाला ऑर्डर देतो, ती का ऑर्डर आम्हाला मिळालेली नाही अजूनपर्यंत. जरी ऑर्डर त्यांनी केली असेल त्यांनी याचं झोजवाल्याचं नाव कमी करून फक्त तुळशी हरियाणाचंच नाव दिलेलं आहे. आमची मागणी आहे का ती बिल्डिंग त्वरित या 8 दिवसात तोडावी. तुमची पुढची भूमिका? आम्ही उपोषणाला बसणार आहेत महानगरपालिकेत. कायम आपली महानगरपालिका ही अनधिकृत बांधकामासाठी चर्चेत असते आणि आता इतकं म्हणजे निर्लज्जाची बाब इतकी या अधिकाऱ्यांनी पुढे गेलेत की भर चौकात 17 माळ्याची बिल्डिंग उभी राहते. जेव्हा त्या बिल्डिंगची प्लिंथ होती 3.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस गोपाल शंकर वायले या काकांनी पहिल्यांदा पत्र दिलं होतं की अनधिकृतरित्या हे काम सुरू आहे, पण त्यांना इतकं दुर्लक्षित केला गेला की आज 16 माळे 17 माळे तिथे उभे आहेत. आज तिथे इतक्या लोकांची फसवणूक झाली. ज्या पण लोकांनी तिथे पैसे दिले असतील, ज्या पण लोकांनी संबंधित लोकांनी तिथे प्रॉपर्टी विकत घेतली असेल, या लोकांना पण ज्या पण फसवणुकीला जबाबदार इथे बसलेले जे अधिकारी आहेत ते, या अधिकाऱ्यांना वर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मी स्वतः माझ्या पत्राद्वारे केली आहे. आणि आज आम्ही सांगत आहोत की 8 दिवसाच्या आत त्या बिल्डिंगवर महानगरपालिकेने कारवाई केली नाही तर या काकांसोबत हे तर बसणारच. मी सुद्धा या महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर उपोषणाला बसण्यास मजबूर होऊन जाईल, कारण की आम्ही गांधीगिरी बनलो. आम्हाला नाही जमणार रोज रोज यांच्या मागे लागायचं. आणि ह्यांनी हे रोज आणि रोज आर्थिक संगनमत त्यांचं जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत हे रेव्हेन्यू महानगरपालिकेचं ताबून ठेवतात. कितीतरी बिल्डिंगचे प्लान पेंडिंग ठेवलेत का? कारण की ह्यांचं आर्थिक संगनमत होत नाही. माझा आरोप आहे स्पष्ट ADDP-वर, संतोष डोईफोडेवर, की हे जितके पण नको ते कारभार इथे सुरू आहे नगररचनामुळे, ह्याला ऐकून ते स्वतः जबाबदार आहेत. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही एवढं सगळं पत्रव्यवहार केला, सगळं पाठपुरावा केला, त्याच्यात पण त्यांनी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात ते मोहित जोजवालाचं नाव कट करतात, पण प्लान काय रद्द करत नाही. गेले 3 महिने आम्हाला रोज सांगतात प्लान रद्द करतो, पण प्लान रद्द झालेला नाही. पण त्यांनी सांगितलं की मला गोपाल शंकर वायले, तर गोपाल शंकर वायले म्हणतायत की आता ती बिल्डिंग तोडा. तर त्वरित ते 8 दिवसात, आजचा बुधवार, येणाऱ्या पुढच्या बुधवारपर्यंत जर ती बिल्डिंग तोडली गेली नाही तर शुक्रवारी यांच्याच महानगरपालिकेच्या मुख्यालयात या काकांना घेऊन मी बसेल.
कोणाकोणावरती तुम्ही कारवाईची मागणी करता? माझी कारवाईची मागणी सध्या त्या खुर्चीवर बसलेले ADDPवर आहे, कारण की जो त्या खुर्चीवर अधिकारी असतो तोच त्याला जबाबदार असतो. तर त्यांच्यावर कारवाईची मागणी आहे. 100% हा विषय महासभेत मी घेणार उद्या आणि मी मागणी करणार की असे किती ह्यांची सॅलरी ह्यांचे पगाराने पोटं भरत नाहीत का? का एवढे बिल्डर लोकांना इथे वाचवण्याचा प्रयत्न करतात? ह्यांनी सहकार्य ह्यांना केलं पाहिजे. ह्यांच्यासारखे गरीब शेतकऱ्यांना केलं पाहिजे. तर हे सहकार्य कोणाला करतात? तर व्यावसायिकांना, बांधकाम व्यावसायिक त्यांना असं वाटतं आमचं काहीच होणार नाही. तर ह्याच्यावरनं त्यांना अद्दल घडली पाहिजे आणि पुन्हा कुठल्याच अशा शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे. चाल मी विरोधी पक्षाची आहे, तर माझीही तीच परिस्थिती आहे. ते सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहेत, विकास म्हात्रेजींनी केलंय तेच ना. त्यांची तीच परिस्थिती आहे. म्हणजे एवढं सगळं लोकप्रतिनिधी असताना जनरल बॉडीची भीती नाही त्यांना सभागृहाची भीती नाही. अधिकाऱ्यांचा जो मनमानी कारभार आहे तो थांबवण्यासाठी हे सगळं घडणे खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच ह्यांना जर जमत नसेल काम करायला, त्यांची खुर्चीवर आम्ही गाढव नेऊन बसवू.